म्हणजे तू जाणार नाहीयेस बेंगलोरला? आत्या मी का जाऊ तिकडे? आधीच मी टेम्पररी का होईना पण पांगळा झालोय. आता तिकडे जाऊन काय करू? मानसीला कायमचं दूर जाताना पाहायला जाऊ का तिथे? तसं नाही रे, म्हणजे तुझा ऍक्सिडेंट झाला हे कळल्यानंतर ती धावत आली तुला पाहायला आणि तू तिच्या लग्नाला नाही जाणार? आत्या ती ऍक्सिडेंट झाला म्हणून इथे धावत आली नव्हती. म्हणजे सर, मानसी मॅम आणि त्यांचे मिस्टर आलेत. ठीक आहे, त्यांना इथे आत पाठव. मी आलीच. हॅलो. अरे बस बस बस, प्लीज प्लीज उठू नको. बरं आहेस ना? हो. हॅलो मानस, अगं बस बस. ठीक. काय हे? बघ ना. साडी? अगं खरं तर तुझ्या एंगेजमेंटच्या आधीच आणली होती मी ती, तुला द्यायची म्हणून, पण ते राहूनच गेलं. सुंदर आहे, पण ही द्यायलाच हवी का? का नाही? पार्टिंग गिफ्ट समज. पार्टिंग गिफ्ट तुमच्याकडून? क्लिनिक कडून आहे असं समज. बरं तुम्ही बसा, मी कॉफी सांगते तुमच्यासाठी. एक मिनिट आत्या. अगं ओ. यशस्वी हो. बस. आता आता खरा काउंटडाऊन सुरू झालाय ना. 3, 2, 1. हो. थँक्यू. थँक्यू. कशाबद्दल? तुझ्यामुळेच हे सगळं इथवर आलंय. हो, मग तसं असेल तर थँक्यू मी म्हणायला पाहिजे ना. मग आता पुढे? आता पुढे काय? हॉस्पिटल आहे की हॉस्पिटल? तू काय करायचं ठरवलंयस पुढे? आधी तरी लग्न करायचं ठरवतीये, मग बघूया पुढचं पुढे. अरे केशव, बरं आहेस ना? थँक्यू. थँक्यू. आज दोघही इथे कसं काय? नाही अरे, संध्याकाळी निघायचंय ना, म्हणलं भेटून घ्यावं एकदा. माहित नाही परत भेट होईल नाही होईल. मलाही एकदा सगळ्यांना भेटायचं होतं. सगळ्यांना? हा, म्हणजे निर्मला मॅम, स्टाफ आणि तुलाही. तू काळजी घे बरं स्वतःची. गोळ्या औषधं वेळेवर घेत जा आणि डॉक्टरांनी सांगेपर्यंत ते प्लास्टर काढू नकोस. हा, म्हणजे थोडक्यात तू पेशंट आहेस हे विसरू नको. नाहीतर एकदम भावनेच्या भरात तू डॉक्टर सारखं वागायला लागशील तर तुला त्रास होईल, असं तिला म्हणायचंय. बरोबर ना? फ्लाइट किती वाजता आहे? रात्री 10ची.
हा मग वेळ आहे अजून. नाही, तसा फार वेळ नाहीये. अजून बऱ्याच लोकांना भेटायचं असेल. नाही, बऱ्याच असं नाही, पण सर 2 मिनिटं डिस्टर्ब करू? हा काय झालं? सर आम्हाला मानसी मॅमना भेटायचं आहे. आम्हाला म्हणजे कोणाला? हो या रे सगळे. सर आपल्या सगळ्यांकडून हा बुके द्या ना मानसी मॅमना. मी डॉक्टर विकास. सर तुम्ही द्या आपल्या सगळ्यांतर्फे. सलील, अगं तुझ्यासाठी आणलाय स्टाफने, तू घे ना. तुम्ही दोघांनी घ्या ना. ठीक. चला निघूया. हा, हो, निघूया. विक्रांत, येऊ? हा हो. अरे असू. येतो मित्र. मला माहित नाही परत आपली भेट होईल नाही होईल, पण तुझी मैत्री मी नाही विसरणार. काळजी घे. बाय अँड टेक केअर. चला निघूया. हो. बाय. मानसी आणि जावयांसाठी सुद्धा केलंयस ना? हो, ते आले की त्यांच्यासाठी ताजा करीन. तेही बरोबर. हा, आणि ईशा? ती दूध पिऊन झोपली. आणखी काही प्रश्न? काही नाही. मोनिकाची चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही. ते बाकी खरं हो. बर, आता मी आपलं सामान भरायला घेते. वाण सामान? हो, उद्या तेच न्यायचंय ना बंगलोरला. हे बघा आलेच. या या या. आता बॅगा भरणं पडलं लांबणीवर. आमच्यामुळे? अगाजी त्याला वेळ आहे अजून. बर, चहा करू ना? नाही, चहा नको. बरं आजी, आजोबा, फ्लाईटला बराच वेळ आहे, तर तोपर्यंत मी आणि मानसी जरा बाहेर फिरून येऊ, चालेल? अरे आत्ता आलात आणि निघालात लगेच? आणि मग फिरून बिरून यायचं ना इथे? नाही, आत्ता तुम्हाला नमस्कार करायला आलोय. हो. काय की आम्ही बाहेर गेल्यानंतर मग तिकडून माझ्या घरी जाऊ आणि मग बॅग घेऊन परस्परच एअरपोर्टला जाऊ, म्हणून मग आत्ता इकडे आलो. आणि हिची बॅग कधी? अगाजी ती सकाळीच भरली आहे. नाही, आणि मग माझी बॅग घेतल्यानंतर आम्ही जाता जाता अगदी बॅग घेऊन जाऊ, पण तेव्हा मग तुम्हाला नीट भेटता नाही येणार, नमस्कार करता नाही येणार, म्हणून मग आत्ता आलो. आजोबा, मी नमस्कार करतो. सुखी राहा. आता जोडीने नमस्कार करायची सवय लावून घ्या.
सुखी रहा. चला मी निघू. आजोबा काळजी घ्या. येतो. या. आज तू निरोप घ्यायचा सपाटाच लावला होतास नाही का? हं? हो. मग झाले सगळे निरोप घेऊन का बाकी अजून काही? नाही, अजून एक बाकी आहे. आता कोण? ओळख बर. त्या मावळत्या सूर्याचं? नाही, मग अजून एक बाकी आहे. आजच्या सुंदर दिवसाचा? हा, मग अजून एक बाकी आहे. अजून एक? मुंबई शहराचा? अरे अच्छा. मग तर अजून एक बाकी आहे. या जागेचा? ही जागा तुला खूप आवडते ना सलीम? खूप. तुला माहितीये जेव्हा मी नवीन मुंबईत आलो होतो ना, मला आईची खूप आठवण यायची. किंवा ऑफिसमध्ये काही कुरबुरी झाली ना की मी इथे यायचो, शांत बसायचो. या जागेचं आणि माझं एक ना वेगळंच नातं तयार झालं. म्हणजे इथे आल्यानंतर मला एक ऊर्जा मिळायची. मी खूप असा पॉझिटिव्ह फील करायचो. एक सकारात्मकता यायची, आनंद मिळायचा, शांतता वाटायची. म्हणजे मला हवं ते सगळं या जागेतनं मी घेऊ शकायचो, फील करू शकायचो. खूप खास आहे ही जागा माझ्यासाठी. आणि आता ते नातं संपणार म्हणून या जागेचा निरोप. तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे मानसी, पण ऐक ना सलीम, आधी माझ्यासाठी एक करशील? हा बोल. आपण बँगलोरला जाताना तुझी गझल गुणगुणत होतास, ती एकदा गाऊन दाखव ना. अगं इथे म्हणजे ही ती जागा आहे नाही आणि वेळ पण नाहीये. तरी सुद्धा सलीम प्लीज माझ्यासाठी. मला आज गाणं आय रिक्वेस्ट. ओके, मी प्रयत्न करतो. मला आज जमेल कितपत मला माहित नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. कालचा तुझा माझा चंद्र वेगळाच होता. कालचा तुझा माझा चंद्र वेगळाच होता. हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे सलील गाना. मला आज जमेल असं वाटत नाही. अरे पण का? मानसी, मला आज माझ्या जगातल्या सगळ्यात सुंदर नात्याचा, एका खूप छान व्यक्तीचा निरोप घ्यायचा आहे आणि मी तो घेणार आहे. आता आणखी कोणाचा? तुझा निरोप घ्यायचा आहे मला.
काय? हो, तुझा निरोप घ्यायचा आहे. का? मानसी, माझ्या या सगळ्यात आवडत्या जागी मला माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीचा म्हणजे तुझा निरोप घ्यायचा आहे आणि मी तो घेणार आहे. मला माहित नाही, मी आता लग्नाच्या 2 दिवस आधी या ठिकाणी या जागी येऊन तुला हे सांगणं किती योग्य आहे नाहीये मला माहित नाही. पण हे का? मला माहित नाही. आणि मी हे सगळं काही आनंदाने नाही करत आहे. मी नाईलाजानेच करतोय, पण मला हे करावं लागेल आणि मी करणार. तेव्हा तू शांतपणे हे सगळं ऐकून घेऊ. Go on. माझ्या मनात दुसरी कुठली मुलगी नाहीये. मी तुझ्या इतकं कुणावरही प्रेम करत नाही. पण माझं मन मला ठणकावून सांगतंय की हा निर्णय मला घ्यावा लागेल आणि मी तो घेणार आहे. मी जर असं नाही केलं तर 2 दिवसांनी आपलं लग्न होईल. आपल्यातल्या संबंधांना एक नाव मिळेल. आपल्यात नातं तयार होईल पती पत्नीचं. पण विश्वास ठेवा, पण पती पत्नी कधीच होऊ शकत नाही. का? कशामुळे? कारण आपण भेटल्यापासून तू माझ्यात विक्रांतला शोधत आलीस. आपण भेटलोय त्या क्षणापासून तुला माझ्यात विक्रांतचं नातं तयार करण्यात जास्त धन्यता वाटली आणि ते नातं आपल्यात कधीही होऊ शकत नाही. म्हणून सलील, तुला असं वाटतं का की आमच्या दोघांमध्ये तुमच्या दोघात जे काही आहे ते मला माहित नाही, पण ते जे आहे ते मला शेकडो वेळा, 1000 वेळा, लाखो वेळा जाणवलंय आणि स्पष्टपणे, स्वच्छपणे जाणवलंय. मला माहित नाही तुम्हा दोघांमध्ये काय आहे, पण मी पाहू शकतो, मी सांगू शकतो ते एक सुंदर, रसरशीत आणि एक गोड असं नातं आहे. सलील, आमच्या दोघांमध्ये खरंच प्रेम नसेल ना, तुमच्या दोघात प्रेम नसेल, मला माहित नाही ते काय, मी तेच तर म्हणतोय. पण ते जे आहे ते दुर्दैव आहे की तुम्हाला माहित नाही ते प्रेमच आहे. हे विक्रांतलाही माहित नाही की हे प्रेम आहे आणि तुलाही माहित नाही. पण तुमच्या दोघांमध्ये जे काही नातं आहे ते प्रेम आहे. नाही सलील, हे मानसी, समजून घे, तुमचं नातं खूप जगावेगळं आहे. ते खूप वेगळं आहे. मला माहित नाही ते पूर्णत्वाला जाईल की नाही, मला माहित नाही त्या नात्याचं भविष्य काय असेल, पण ते फार सुंदर नातं आहे. तुम्ही दोघं ते फील करताय, पण तुम्ही ते बोलत नाही आहात कारण तुम्हाला ते कळत नाही. त्याला ठराविक असं कुठलं नाव नसेल, पण त्याला एक फार सुंदर रंग आहे, त्याला एक आकार आहे, विकार आहे, त्याला एक स्वरूप आहे जे मी पाहू शकतोय. भविष्यात या नात्याचं काय होईल मला माहित नाही, पण हे नातं आपल्यात नाहीये आणि खरंच नाही. म्हणून मला तुझा निरोप घ्यावा लागेल आणि मी घेणार आहे कायमचा. आज मोकळे बोलू, आज मोकळे हो, आज मोकळे बोलू, आज मोकळे हो, जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही हे तुझे अशावे. Take care.